ग्लासनं पाजव तिला पाणी. ग्लास इथंच आहे की, त्या ग्लासनं पाणी दे की. हा काय तुला त्रिशा बरं वाटतंय ना आता? त्रिशा अरे तुला काय दम फिम आहे का नाही? द्यायली ना सुट्टी. मग कसं करायचंय? आणि ती तिकडं पण ॲडमिट आहे ना वजन वाढीसाठी. मग त्याचं ती ट्रीटमेंट 5 दिवस तर झालेत. तिकडं कधी बुधवारी केलंय काय की? बुधवार, गुरुवार, शुक्रवार, आज शनिवार 4च दिवस झालेत. अजून 10-11 दिवस ठेवायचं होतं तिला आता. म्हणजे तिचे पण जोरात काय म्हणले की तिथं आहे का अशी सोय? म्हणजे पुरुषाला पण आतमध्ये थांबू शकतोय का पुरुष? तिथं रूम आहे म्हणलं तर त्यात सगळ्या लेडीज असतात ना. हां. आवाज वाढलाय तुझा. बरी झाली आहे तो आता. जायचं का त्रिशा घरी? हां घरला जायचंय? नाही तू मध्ये मध्ये नको बोलत जाऊ र. ती चिडती तुझ्यावर. तुझं आधी टक्कल करणार आहे आर्यन आज घरी गेल्या गेल्या असं फिनिश. ते कधीच आहे पोहे. मग तुम्ही तर खाऊन टाकायचं ना. याला चारायचं. पोहे खाते युट्यूबवर विचारून टक्कल करू का? विचारू. बरं तुझं टक्कलच करावं लागतंय सांगतात युट्यूबवर. ते खा की आर्यन तू. त्रिशा जायचंय. माझ्या मनात तर होतं अजून एखाद दिवस. तिथं ट्रीटमेंट चालू होती ना. चार्जर काढ. आम्हीच तोंडानं मागितलंय. सोय पण होईना. एक लेकरू आमचं दुसरीकडेच आहे अजून. त्यामुळं रात्रभर रडायला लागलंय ते पोरगं. मला यायचंय, मला कर म्हणा. मला पण कसं तर वाटायला सारखं घरी जाऊन मी बनवून स्वतः आणायला लागलोय. म्हणून म्हणलं त्या सुट्टी. ह्या ताईंना तर सुट्टी दिलेली त्यांनी कॅन्सल करायला लावल्या. मला घ्यायला यायला कोण नाही. मी उद्या जाते. आता ते सुई काढून टाका म्हणायचं त्यांना. इंजेक्शन द्यायलेत काय त्याला सकाळी इंजेक्शन दिलं तर काय? मग असू द्या आजच्या दिवस तेवढंच इंजेक्शन पण लागतील. आता असं तसं थांबलाय तसं. घर आहे बघा आर्यन. वाजवा आपलं घर आहे. किती लेकरं होती सगळी लेकरं कमी झाल्यात आता. घेऊन जा म्हणले ते. हां ते इकडं पाणी. ते झेरॉक्स काढून दे. ती मोठी बॉटल घे की रिकामी करून. पकडी त्रिशा. जाऊ मग. ज्वारी पण सुकवायची. ते पावडर आणलेलं कुठं ठेवलं आहे ना? काय झालं? काय तू तर किती खातो रे बाबा. तुला काही कटाळा फिटाळा येत नाही का खाऊन? आज आंघोळ नाही तुझा अवतार बघ. हात ना असं नका. सकाळी कटाळा आलता खाऊन. खरं कसा गुबगुबीत व्हायलाय माझा गबरू पहिलवान. जरा पटापटा मोठा हो. बापाच्या हाताखाली की येशील म्हटलं. हेच मोठं वाटतंय ना. आणि ते मोठं आहे ती नुसतं बार कसं दिसतंय. लय रडायला येतं. त्याला सगळे म्हणतात तू बापासारखा खातो म्हणून. मॅडम
ओ मॅडम बरं आहे ना? जायचं आहे ना घरी मॅडम? आता आजारी पडू नको, आता ताप आणू नको, आणू नको. हा कशी आज आता ताप आणू नको, आणणार काय? आता ताप आणू नको. त्या दिवशी कशी म्हणते मला मी तापच आणते. तुला कमेंट आली ती कोण ताईनं केलेली, 2 साड्या कशाला सेम घेते म्हणून. ती काही न पाठवलेली साडी त्यांनी पण कसं सेम तशीच आणली काय की. कोण येड आहे? त्या बाळाला येड म्हणते होय तू? मार खाऊ खाऊन बिचारा जगायले. लय मारती त्याची मम्मी त्याला. अरे तो असा कसा पडलाय, जरा व्यवस्थित असा बस ना. त्याचं खरंच ते टक्कल करावंच लागतं त्याचं. 15 दिवसापासून मीच करणार आहे. नाही मी करतो ना माझ्या हाताने, एकदम करकरीत असा, म्हणजे अजून थोडी तब्येत तर वाढेल त्याची. माझा रोन का होत नसेल असा गुबगुबीत? ती काय कमी खाते का? नाही ग, खाऊ दे लेकराला असं बोलू नये. खाल्लं नाही. नाही तो पण आता नाही खात. ते आपलं पण झेरॉक्स कुठं गेलं? खिशात टाकलं. त्यांना दाखवावं लागेल ना. लेकराला खाऊ दे, मोठा पटापटा होईल तेवढं चांगलं आहे. उगं त्याला असं नाव ठेवत नको जाऊ, नजर लागेल त्याला. तो पण माग आजारी पडला तर किती खराब झाला. काय होत नाही, आजारी पडल्यावर मनानं बरं होतं. तो नाही कधी त्रास देते, एवढा आजारी नाही पडत. माझी 2 किलो वजन कमी झालं. कसं आहे आता पण कधी नेलं आजारी पडला बरं तर वाटलं पण नेलं. त्यात काय रिपोर्ट येणार आहे की कमी झालं, आणि ते रक्त काढल्यावर ते रगत निघत नाही. दाबू असं नसतंय. रक्त काढलं का नाही तर ते जात नसतंय कुठं. परत आपण खाल्लं तेवढंच रक्त अजून तयार होतंय शरीरात. होते पण पुश करून पुश. बापरे इंग्लिश. ओ माय गॉड, पूजा इज व्हेरी स्मार्ट. नाव टुडे इज स्पीकिंग टॉकिंग टू इंग्लिश. वा 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 वा. त्या दिवशी काढल्याला हिरो वे वा वा नाही, वा वा VAH वा असं. दुखू का? याला इंग्लिश पण समजायला लागली. मी टायपिंग करताना तो वाचत होता त्या दिवशी. म्हणलं याला कसं वाचायला आलं? हात सूज आले काय की इथं? नाही. जा मग तिथं ते ॲडमिट कार्डचं घे, बघून येतो मग काय काय चाललंय ते. फोन केलता काय तुझ्या पप्पाला? कर फोन. नाही त्याने बोलले होते फोन करायला सांग. म्हणलं बाथरूमला गेले ते, आली की फोन करायला सांगतो.